2014 पासून काँग्रेस पक्षाची अक्षरशः वाताहत झाली। भाजपचा मुकाबला कसा करायचा हा प्रश्न काँग्रेसला सतावतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एक मोठं विधान केलंय। दलित, मुस्लिम आणि उच्चभ्रू समाजात अडकलो त्यामुळे ओबीसी समाज आपल्यापासून दुरावल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय। भाजपचा मतदार असलेल्या ओबीसींकडे काँग्रेसने आता आपला मोर्चा वळवलाय। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। 2014 नंतर वाताहत झालेल्या काँग्रेसनं पुन्हा भरारी घेण्यासाठी कंबर कसली आहे। त्यासाठी भाजपचा मतदार असलेल्या ओबीसींकडे काँग्रेसनं आपला मोर्चा वळवलाय। गुजरातच्या अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी ओबीसींच्या मुद्द्याला हात घातला। आपण दलित, मुस्लिम आणि उच्चभ्रू समाजात अडकलो त्यामुळे ओबीसी समाज आपल्यापासून दुरावल्याचं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलं। 1990च्या दशकात काँग्रेसनं ओबीसी समुदायाकडे दुर्लक्ष करणं राजकीय चूक झाली। आता ती चूक सुधारण्याची वेळ आली आहे। त्यासाठी योग्य ती पावलं उचलायला हवीत। भाजपा नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसनं अधिकाधिक ओबीसींपर्यंत पोहोचायला हवं। भारतात 50% ओबीसी समाज, यामध्ये एससी, एसटी आणि अल्पसंख्याक यांना जोडल्यास 90% संख्या जाते। ओबीसींना जोडल्यास काँग्रेसला मोठा जनाधार मिळेल। मोदी जी ने, आरएसएस ने साफ कह दिया, हम जाति जनगणना नहीं करेंगे। हम जानना नहीं चाहते हैं, हम समझना नहीं चाहते हैं, हम लोगों को बताना नहीं चाहते हैं कि इस देश में दलितों को, आदिवासियों को, पिछड़ों को, गरीब जनरल कास्ट को, माइनॉरिटीज को कितनी भागीदारी मिलती है। हम छुपाना चाहते हैं। और वहां मैंने सामने बोल दिया कि आप छुपाइए जितना छुपाना है। लोकसभा में, राज्यसभा में हम कानून पास करेंगे, आपके बिल्कुल सामने कानून पास करेंगे। जाति जनगणना यहीं से निकालेंगे। काँग्रेसनं दलित, मुस्लिम आणि उच्चभ्रू यांच्या बळावर 70 वर्ष सत्ता उपभोगली। ओबीसींच्या तुलनेत दलित, मुस्लिम आणि उच्चभ्रू या वर्गाचं काँग्रेसला अधिक समर्थन होतं। मात्र 1990 मध्ये मंडल कमंडल नंतर राष्ट्रीय राजकारण मोठ्या प्रमाणात बदललं। याचाच फटका काँग्रेसला बसल्याचं बोललं जात आहे। ओबीसींच्या बळावर उत्तरेत लालू प्रसाद यादव, मायावती, मुलायम सिंग यादव हे नेते ताकदवान बनले। काँग्रेसला मिळालेलं ओबीसींचं मतदान 1971 मध्ये 37%, 1999 मध्ये 24%, 2024 मध्ये 18%। 1990च्या दशकात ओबीसी काँग्रेसपासून दूर जात असताना भाजपानं ओबीसींकडे आपला मोर्चा वळवलाय। देशभरातील ओबीसी समाजाची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे। पुढे नरेंद्र मोदींचा उदय झाल्यानंतर ओबीसी समाजाला आणखी जवळ करण्याचा प्रयत्न केला। 2014च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाज भाजपच्या पाठी उभा राहिल्याचं निकालावरून स्पष्ट झालं। मग त्यानंतर काँग्रेसला कशी उपरती कळा लागली हे सर्वश्रुत आहे। भाजपाला मिळालेलं ओबीसींचं मतदान 1999 मध्ये 17%, 2014 मध्ये 43%, 2019 मध्ये 48%, 2024 मध्ये 49%। दशकों तक मंडल कमीशन के रिपोर्ट को डिब्बे में डाल दिया था। जब कांग्रेस को देश ने हटाया, जब कांग्रेस गई, तब जाकर के ओबीसी को आरक्षण मिला। तब तक ओबीसी को आरक्षण नहीं मिला। ये कांग्रेस का पाप है। अगर उस समय मिला होता तो आज देश के अनेक पदों पर ओबीसी समाज के लोग भी देश की सेवा करते, लेकिन नहीं करने दिया, नहीं होने दिया। ये पाप इन्होंने किया था। भाजपानं ओबीसी समाजात आपली पकड चांगलीच मजबूत केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसींसाठी सातत्यानं नवनव्या योजना अंमलात आणत असतात। त्यामुळे ओबीसी समाजाला आपलंसं करण्याचं मोठं आव्हान काँग्रेस पुढे असेल। परिणामी आगामी राजकारण ओबीसींभोवती फिरताना दिसणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।